अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यात आमदार बच्चू कडू यांनी अनोखा उपक्रम राबविला आहे। अहिल्याबाई होळकर विद्यार्थ्यांसाठी सायकल बँक योजना राबविली आहे। या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना बच्चू कडू यांनी सायकल वाटप केल्या। यावेळी जातीय सलोखा पर्यावरण संवर्धन संदेश देणारी सायकल रॅली काढत या सायकल रॅलीत बच्चू कडू यांनी देखील सायकल चालवत सहभाग नोंदवला। सायकलसाठी 1 कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला, तर 1800 रुपये विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहेत। यावेळी शाळकरी विद्यार्थ्यांना मोफत सायकल मिळणार असल्याने गोरगरीब विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। अहिल्यादेवी होळकर एक सायकल बँक आपण केली आणि जेव्हा गरीब विद्यार्थी असतं, एका गावात एसटी जात नाही, जेव्हा शाळेत फिरत होतोय तेव्हा काही विद्यार्थ्यांनी आम्हाला तक्रार सांगितली आणि मला सायकल मागितली। एका कार्यकर्त्यानं सायकल मागितली, मी त्याला 2 वर्ष दिले नाही, तो नाराज झाला आणि मला सायकलही तुम्ही देऊ शकले नाही। आता 3-4 हजाराची सायकल एकाला देतो म्हटलं तर सगळेच आपल्या मागं लागेल आणि मग माझ्या डोक्यात आली की आपण एक आमदार निधीतून सायकल वाटप केलं पाहिजे। वास्तविक आमदार निधी ही व्यक्तिगतसाठी देता येत नाही, व्यक्तिगत वस्तू आमदार निधीतून देता येत नाही आणि मग त्याला आम्ही थोडंसं रचनात्मक काम केलं। आम्ही ह्या सायकली विद्यार्थ्यांना देता आम्ही शाळेला देतो आणि मग त्याची अहिल्यादेवी होळकर बँक तयार केली, सायकल बँक केली आणि त्याला विशेष बाब महाराष्ट्रातला पहिला उपक्रम आहे हा। आमदार निधीतून कुठल्याही आमदारांना आतापर्यंत सायकल वाटप केली नाही। जसं आम्ही स्कूटी वाटप केली होती दिव्यांगाला, हे एक विशेष बाब होती। दुसरं आपण पाहिलं का ही एक विशेष बाब आहे का आपण आमदार निधीतून सायकल वाटप करतो आहे। तिसरी विशेष बाब आम्ही अधिक केली का दिव्यांगांना 65 दिव्यांगांना आपण स्टॉल वाटप करणार आहोत आमदार। या तीनही विशेष बाब सगळ्या आमदारांना पटल्या आहेत। वाटते पुढच्या वेळेसपासून सगळे आमदार महाराष्ट्रात हे करणार आहे। याची सुरुवात आपण इथं केली। हा उपक्रम नेहमी गरजूपर्यंत पोहोचणार का? आता 3 किलोमीटर जे विद्यार्थी आहेत त्यांना पहिलं प्राधान्य घेतलं। आता 5 ते 7 किलोमीटर घ्यायचं का नाही घ्यायचं, कारण विद्यार्थ्यांना 5 किलोमीटर सायकलवर येणे आणि 5 किलोमीटर जाणे 10 किलोमीटर हे त्याला जड होईल का याचा थोडासा विचार करू दुसरा टप्पा आपण 5 किलोमीटर। भाऊ, हा उपक्रम आपण अचलपूर मतदारसंघामध्ये राबवला, असा उपक्रम आपण महाराष्ट्रामध्ये राबवून का? हे आता त्या आमदारावर आहे, त्या आमदारांनी तो राबवला पाहिजे। असा आमदार निधीचा सदुपयोग आपण समाज मंदिर रस्त्यासाठी इतक्या पुरताच मर्यादित होता, आपण त्याची व्याप्ती वाढवू।